श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. यंदाच्या वर्षी मंगळवारी भोगी आलेली आहे. भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व भोगीला काय खावावं काय खाऊ नये ही यासाठी आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की या दिवशी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत, म्हणजे कोणत्या भाज्या खाऊ नयेत. त्यामुळे या दिवशी चुकूनही ह्या भाज्या खाऊ नका. तर कोणती भाजी आहे जी आपल्याला भोगीच्या दिवशी खायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका. येणाऱ्या 13 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी भोगी आलेली आहे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्याला शेतात उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली जाते. ते पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी आपण इथे करत असतो. तसेच भोगी या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी म्हणजे भोगणे, प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कर्मानुसार भोग भोगत असतो आणि हेच भोग कमी करण्यासाठी भोगी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं एक धार्मिक महत्त्व आहे आणि भोगी या सणाच्या दिवशी कळत नकळत केलेली एक चूक आपल्याला आयुष्यात दुःख दारिद्र्य आणतं. आणि या भोगीच्या दिवशी आपण घरात अनेक प्रकारच्या भाज्या बनवत असतो. याला भोगीची भाजी असे देखील म्हणतात किंवा मिक्स भाजी असे देखील म्हणतात. जी चुकूनही आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्याच्या आत सुद्धा आणायची नसते, ती म्हणजे दिवशी खायची नसते. तर त्या भोगीच्या दिवशी ही एक भाजी तुम्ही खाल्ली तर तुम्हाला आर्थिक संकट, घरात अशांतता, दुःख दारिद्र्य येऊ लागेल. जेव्हा आपण या भोगीच्या दिवशी आपल्या घरात काही नियमांचे पालन करतो तेव्हाच आपल्याला आयुष्यातील भोग जे आहेत तर ते कमी होतात. लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि म्हणून या दिवशी आपल्याला काही भाज्या या शास्त्रानुसार पूर्णपणे वर्ज्य करायच्या असतात. आता आपण सर्वप्रथम कोणत्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत ते बघूया. तर चाकवत, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, हरभरा अशा अनेक भाज्या आपल्याला भोगीची भाजी बनवताना वापरायच्या आहेत. तसेच या दिवशी घरात चपाती न बनवता बाजरीची भाकरी ही बनवली जाते. बाजरीची भाकरी बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे पांढरे तीळ वापरले जातात. पीठ मळत असताना थोडेसे पांढरे तीळ टाकावे किंवा भाकरी थापल्यानंतर तुम्ही वरूनही पांढरे तीळ टाकले तरी चालतील. पण तीळ लावलेली बाजरीची भाकरी या भोगीच्या दिवशी आपल्याला बनवायची असते. या दिवशी घरामध्ये स्वयंपाक केल्यानंतर पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा आपल्या देवी देवतांना दाखवायचा असतो आणि यानंतर आपण तो सर्वांसोबत खायचा असतो. बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडमध्ये सुद्धा टाकली जाते. जेव्हा आपण देवांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा सुगडमध्ये जी बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी तुम्ही टाकू शकता. हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा असतो. सुगडमध्ये भाजी आणि भाकर ठेवली जाते. हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहण केला तरी चालतो. आता जशी पद्धत तुमच्याकडे आहे तशा पद्धतीने तुम्ही भोगी साजरी करू शकता. आता आपण पाहूया भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवताना कोणत्या भाज्या आहेत ज्या आपण वर्ज्य केल्या पाहिजेत किंवा वापरल्या जात नाहीत. त्या भाज्यांचा समावेश केला जात नाही किंवा या भाज्या मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला बनवायच्या सुद्धा नसतात. तर पहा, भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण आपण खात असतो. पण कडू कारले किंवा कांदा, लसूण यांचा वापर या दिवशी आवर्जून टाळावा. कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहेत. या दोन भाज्या राहू केतू यांचा प्रतीक मानलं जातं. कांदा आणि लसूण यांची उत्पत्ती राक्षसांपासून झालेली आहे असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. म्हणून जेव्हा आपण देवी देवतांना नैवेद्य दाखवतो तेव्हा कांदा आणि लसणाचा वापर केला जात नाही. या भोगीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूण याचा वापर करायचा नाही. तर तुम्हाला जमल तेवढं कांदा, कडू कारलं आणि लसूण याचा वापर तुम्ही मग भोगीच्या दिवशी टाळावा. रुसवे फुगवे विसरून नवीन सुरुवात करायची दिवस म्हणजे मकर संक्रांती असते. कारले ही कडू भाजी आहे. आपल्या नात्यात कडूपणा येऊ नये किंवा कटुता येऊ नये म्हणून आपल्याला या दिवशी
कारल्याची भाजी ही आपल्या घरात अजिबात बनवायची नाही. तसेच धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी आपल्याला मुळा, लसूण आणि अशा भाज्या देखील बनवायच्या नाहीत. त्या खोलवर जमिनीमध्ये उगवतात, त्या सुद्धा या दिवशी कटाक्षाने आवर्जून टाळायच्या आहेत, कारण हा दिवस सात्विकतेचा आहे. तामसी पदार्थ आज कांदा, लसूण, मुळा, कडू कारले हे तामसी पदार्थ आहेत. त्यामुळे भोगीच्या दिवशी आपल्याला तामसी पदार्थाचे सेवन करायचे नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भोगीच्या दिवशी चुकूनही घरात मांसाहार करायचं नाही. मांसाहार हा खूप तामसिक पदार्थ आहे. अजून एक म्हणजे आपल्याला मसुरीची डाळ अजिबात कुठल्याच भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये वापरायची नाही. मसूर डाळीसुद्धा शास्त्रानुसार ही तामसी मानली जाते. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांचीही काळजी घ्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.